स्वाभिमान से बोलो, जय भीम बोलो, जोर से बोलो, जय भीम बोलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा शहादा येथे निषेध। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यावर न्यायालयाचे कामकाज सुरू असताना विधिज्ञ राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा शहादा येथील सुजाण नागरिकांनी निषेध नोंदविला आहे। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेला अशोभनीय आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानाला धक्का देणारी असे म्हटले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शहादा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ॲडव्होकेट यांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन सादर केले। निवेदनात न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखला जावा, न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्यावर कुठलाही आघात होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी शहादा तालुक्यातील ॲडव्होकेट दिनेश महिरे, ॲडव्होकेट CJ पावरा, ॲडव्होकेट सुधाकर पाटील, ॲडव्होकेट PB शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर, राजेंद्र गुलाले, कैलास महिरे, संतोष गायकवाड, राजेंद्र निकुंभे, संदीप साळवे, सुनील महिरे, दगडू निकुंभे आदी उपस्थित होते। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक शहादा। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई साहेब यांच्यावर न्यायालयाचे कामकाज सुरू असताना त्याच सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ राकेश किशोर या नावाच्या वकिलाने जो भ्याड हल्ला केलाय त्याच्या तीव्र शब्दात आम्ही शहादेकर संविधानप्रेमी त्याचा निषेध करीत आहोत। मित्रांनो, या देशामधील सर्वोच्च पद हे न्यायाधीशाचे आहे, त्याला आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो। हे भारतामधील 7 नंबरचं मोठं पद आहे। म्हणजे पंतप्रधान नंतर मग राष्ट्रपतीला शपथ द्यावा जो असतो तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CJI जे पद आहे, म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायाधीश यांच्यावर एक दलित म्हणून तिथं एक केस चालू असताना त्यांच्यावर जो हल्ला केलाय, एका सनातनी त्याने सांगितलं की सनातन धर्म का अपमान करूंगे तो हम तुम्हें जूते से मारेंगे। तो या भ्याड सनातन धर्म का अपमान हम सहन नहीं करेंगे असं त्याचं म्हणणं आहे। म्हणजे या देशामध्ये राज्यघटना लागू आहे, संविधान लागू असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये सगळी तपासणी करून तिथं जर मध्ये सगळ्यांना एंट्री भेटते, तिथं परवानगी भेटते, तर अशा या माथे फिरू वकिलाने तिथं बूट भिरकावलं कसं? ठीक आहे, ते बूट त्या समोरच्या बेंचला लागणंच, परंतु त्यांच्यावर ते त्यांनी हल्ला केला आहे। तर त्याचा निषेध आम्ही या तीव्र शब्दामध्ये इथं करत आहोत। या देशामध्ये सध्या आपण बघतो की संविधानावर आता या देशामधला जो सर्वोच्च पदावर दलित व्यक्तीची निवड झालेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे। म्हणून हे जे माथे फिरून लोक आहेत, जे मनुवादी जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत, यांना ह्या 2014 पासून आतापर्यंत जे काही या देशामध्ये जातीय विष कालवले जाते त्याच्याच हा परिपाक म्हणून त्यांनी बूट फिरकावलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करत आहोत। धन्यवाद।